नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक आणि उन्हाळ्यासाठी परफेक्ट असा मेनू. थंडगार कैरीचं पन्ह आणि त्यासोबत गरमागरम गवारीची भाजी आणि पोळी. साधं, चविष्ट आणि घरगुती जेवण जे सगळ्यांनाच आवडेल. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं आणि पोटभर समाधान देणारं जेवण म्हणजे कैरीचं पन्ह आणि भाजी पोळी. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हे दोन्ही पदार्थ दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण कैरी छान उकडून घेऊया. यामुळे ना त्याचा गर मऊ होतो आणि पन्ह पण खूप छान तयार होते. त्यासाठी बघा इथं मी एका भांड्यात पाणी घेतलं. ते गरम झालं की त्याच्यात कैरी घातली आणि आता कैरी बघा उकळायला ठेवली आहे. आता कैरीचा कलर ना हळू चेंज होतोय आणि कैरी छान मस्त उकडते आहे. आता बघा आपली कैरी उकडतच आली आहे. आता कैरी उकडून झाली की तिला बाहेर काढायचं, थंड होऊ द्यायची आणि नंतर त्याचा आपल्याला गर वेगळा काढून घ्यायचा आहे. तर इथं बघा आता कैरी मी बाहेर काढून घेतली आणि थंड पण झाली आहे. आता थंड झाल्यावर ना त्याचा गर काढून घ्यायचा आहे. इथं बघा अशी वरची साल काढून टाकायची आणि नंतर जो गर असते कैरीचा तो छान वेगळा करून घ्यायचा आणि त्यामधली जी बी असते ती वेगळी करायची आणि आंबट गोड चव हीच या पण्याची खासियत आहे. आणि इथं बघा आता मी बघा असं चाकूने त्याचा गर असा वेगळा करते एका भांड्यामध्ये. पूर्ण गर हा काढून घ्यायचा एका भांड्यामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपल्याला जेवढं पन्ह हवं आहे तेवढं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि इथं एक सांगू का, जेवढी आंबट कैरी असेल ना तेवढं पण छान आंबट गोड होतं. इथं बघा मी थोडं पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता पूर्ण कैरीचा गर वेगळा करते आहे हाताने असा पूर्ण व्यवस्थित. त्यामुळे व्यवस्थित पूर्ण गर निघून जाईल म्हणून मी पाण्यामध्येच डायरेक्ट केलं. आता पूर्ण गर काढून झाल्यानंतर ना रवी घ्यायची आणि रवी छान घुसळून घ्यायची या पाण्यामध्ये आणि नंतर आपल्याला जेवढं पन्ह बनवायचं आहे तेवढं इथं पाणी घालायचं आणि हे पन्ह ना मी पोळीसोबत खायला करते आहे. त्यासाठी बघा आपला गर काढून घेतला ना कैरीचा, की त्यामध्ये 1-2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं. त्यामुळे ना या पन्ह्याला छान घट्टसरपणा येतो आणि ते पीठसुद्धा मस्त या गरामध्ये, या पाण्यामध्ये ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कैरीच्या पाण्यामध्ये. आपण जो गर काढला आहे त्याच्यामध्ये आणि नंतर याला एक आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर इथं बघा फोडणी देण्यासाठी मी एक भांडं घेतलं आहे. त्याच्यात 2 चमचे तूप घालायचं. तूप गरम झालं की 1 चमचा जिरं घालायचं आणि नंतर आपण जो तयार करून घेतलेलं पन्ह आहे ते याच्यामध्ये घालायचं. तर इथं बघा आता तूप गरम झालाय, जिरं पण घातलाय आणि आता याच्यामध्ये घालूया आपण तयार करून घेतलेलं पन्ह आणि ते छान उकळी येऊ द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. आता हे पन्ह तुपामध्ये टाकल्यावर ना थोडंसं मिक्स करून घ्यायचं. 2-3 मिनिटं हलवायचं चमच्यानी आणि नंतर याला एक उकळी आली, की याच्यामध्ये गूळ किंवा साखर टाकायची. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता आणि गोड कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये टाकायचं. चिमूटभर मीठ पण टाकायचं आणि वेलची टाकली तरीही चालेल, वेलची पावडर. मी इथं नाही घातली आहे. आता बघा पण याला उकळी आली आहे आणि इथं मी गूळ घातलाय. आता गूळ पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत एक उकळी काढून घेऊया. आणि इथं बघा आपलं पन्ह रेडी झालाय. बघा किती सुंदर कलर आलाय आणि मस्त आंबट गोड असं पन्ह तयार झालं आहे. हे पन्ह ना पोळीसोबत इतकं भारी लागते ना, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पन्ह्याची. तर इथं रेडी झालंय आपलं पन्ह. तुम्ही ना साखरसुद्धा टाकू शकता तुम्हाला जर साखर हवी असेल तर. आता पन्ह रेडी झालाय. आता भाजी करायला घेऊया. तर भाजी करण्यासाठी ना आपण इथं गवारीच्या शेंगा घेतल्या आहे. ह्या छान तोडून घ्यायच्या किंवा कापून घ्यायच्या आणि नंतर याची भाजी करायला घेऊया. तर इथं बघा कापून घेतल्यानंतर मी छान स्वच्छ धुवून घेतल्या आहे. आता आपण फोडणी द्यायला घेऊया. त्यासाठी इथं बघा एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये थोडं तेल टाकायचं, 4-5 चमचे तेल घालायचं आणि नंतर फोडणी द्यायला घ्यायचं. तेल गरम झालं की मोहरी घालायची, जिरं घालायचं आणि लसूण छान ठेचून घ्यायचा. जिरं, लसूण, आलं छान ठेचून घ्यायचं आणि ते टाकायचं आणि ते पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं. लसूण छान परतून घ्यायचा आहे हा तेलामध्ये आणि नंतर थोडी हळद टाकून आपल्या ज्या गवारीच्या शेंगा आपण तोडून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि छान परतून घ्यायच्या त्यांना. आता बघा इथं पाव चमचा मी हिंगसुद्धा घातला आहे. आता हा लसूण छान परतून घेऊया आणि नंतर याच्यात गवारीच्या शेंगा टाकूया. ही गवारीची सुकी भाजी ना तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकता.
ही भाजी ना साधी असली तरी ना पोळीसोबत खूप छान लागते आणि साईडला जर पणं असेल ना, तर हे जेवण एकदम परफेक्ट होतं. आता बघा अ, आपला लसूण छान परतून झाला आहे. थोडी हळद घालूया आणि नंतर आपण तोडून घेतलेल्या शेंगा घालायच्या आणि थोडंसं पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि शेंगा छान मऊ होईपर्यंत झाकून शिजवून घ्यायच्या आहेत. उन्हाळ्यामध्ये ना असं घरगुती साधं जेवण खायची इच्छा झाली ना, की ही भाजी पटकन तयार होते आणि पन्ह पण लगेच तयार होतं आणि मी भाजी ना जास्त मसालेदार न करता साध्या पद्धतीने बनवते आहे. आता बघा इथं लवकर शिजायसाठी ना मी थोडं पाणी घालते आहे. अगदी थोडंसं घालायचं. अ, भाजी शिजेल एवढंच थोडंसं अगदी कारण ही भाजी आपल्याला सुकीच बनवायची आहे आणि नंतर झाकण ठेवून छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. इथं बघा मध्ये मी चेक करते आहे शिजली का? पण अजून आपले भाजी छान शिजली नाही आहे. आपण ना आधी पूर्ण ह्या शेंगांना छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहे. तर इथं बघा परत एकदा मी चेक करते आहे भाजी शिजली का? असं चमच्यामध्ये ना थोडंसं शेंगा घेऊन बघायच्या आणि दाबून बघायच्या शिजल्या का? तर अ, लगेच दबल्या शेंगा दाबून बघितल्या अशा बोटांनी तर समजून जायचं की आपली भाजी शिजली आहे. इथं बघा आता आपले ना शेंगा छान शिजल्या आहे. आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालूया. 1 चमचा लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर हे सगळं घालून ना छान मसाले परतून घ्यायचे आहे. भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि परत एकदा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. आणि मी भाजी ना जास्त मसालेदार न करता साध्या पद्धतीने बनवते आहे. थोडासा गोडा मसाला घातला की महाराष्ट्रीयन टेस्ट अजून छान लागते आणि भाजी छान मऊ झाली की तिची टेस्ट खूपच वाढते. म्हणून ना आधी छान मस्त शिजवून घेतल्या आहे शेंगा. आता बघा अ, इथं ना मसाले टाकून सुद्धा एकदा परत वाफ काढून घेतली. आता ना इथं मेन इन्ग्रीडियंट आहे या भाजीचा ते म्हणजे शेंगदाण्याचा कूट. इथं मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. तर हे कूट ना तुम्ही 2-3 चमचे टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. भरपूर कोथिंबीर घालायची आणि बस इथं रेडी झाली आहे आपली गरमागरम मस्त गवारीची भाजी. उन्हाळ्यात हलकं आणि घरचं जेवण खायला ना असं साधा मेनू बेस्ट वाटतं. लंच किंवा डिनरसाठी ही एक सोपी आणि झटपट रेसिपी आहे. गरमागरम पोळीसोबत ही भाजी खूपच छान लागते. आता बघा सोबतच मस्त गरमागरम पोळीसुद्धा करून घेऊया, म्हणजे आपला परफेक्ट लंच तयार झाला आहे. तर बघा अशी गरमागरम पोळी आणि ही गरमागरम गवारीची भाजी सोबत मस्त थंडगार पण तर आता आपलं साधं पण मनापासून बनवलेलं जेवण सर्व्ह करायला तयार आहे. मस्त थंडगार कैरीचं पन्ह, सोबत गवारीची भाजी, गरमागरम पोळी, परफेक्ट समर कॉम्बो आहे हा. आणि असं घरगुती जेवण मिळालं की मन अगदी खुश होतं. तुम्हीही हा साधा चविष्ट मेनू नक्की ट्राय करा. उन्हाळ्यात असं थंडगार पन्ह आणि गरम पोळी भाजीची मजा ना वेगळीच असते. खूप कमी पदार्थांमध्ये तयार होणारं पण खूप टेस्टी असं हे जेवण आहे. लंचसाठी हा मेनू एकदम परफेक्ट आहे. तर चला आता गरमागरम पोळी आणि भाजीसोबत पण्याचा आनंद घेऊया. तर मंडळी आजची ही उन्हाळ्यासाठी स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच आणखी छान रेसिपीसोबत. धन्यवाद.